गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. श्रीमद भगवद्गीता अध्याय 10. विभूती योग, ईश्वराची व ऐश्वर्ययुक्त योग शक्ती. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे महाबाहो अर्जुन, तू यानंतर अजून सुद्धा माझे अत्यंत प्रभावी व रहस्यमय बोलणे ऐक. तू माझा प्रिय सखा आहेस, तेव्हा तुला मी आता तुझ्या हितासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. माझी उत्पत्ती कशी झाली, ती लीला ह्याबद्दल देव किंवा महर्षी यांना सुद्धा माहीत नाही. ह्याला कारण असे की मी स्वतःच देव व महर्षी यांचा आदी व अंत आहे. परंतु जो मला वास्तविक जन्मरहित अनादी व सर्व जीवमात्राचा ईश्वर म्हणून माझे तत्व जाणतो, तोच मनुष्य सर्व मनुष्यात माझे महान ईश्वरीय तत्व जाणतो. अशा प्रकारचा मनुष्य सर्व मनुष्यात ज्ञानी असल्यामुळे तो सर्व पापातून मुक्त होतो. माझी निर्णय शक्ती, माझे यथार्थ ज्ञान, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, सुख दुःख, उत्पत्ती प्रलय, भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती, अपकीर्ती अशा प्रकारचे अनेक प्रकारचे भाव हे माझ्यापासूनच उत्पन्न होतात. सप्तमहर्षी व त्यांच्या अगोदर असणारे 4 सनकादिक तसेच स्वयंभू अशा प्रकारचे 14 मनू हे भाव सुद्धा माझ्याकडेच आहेत व हे भाव माझ्या संकल्पनेच उत्पन्न होत झाले आहेत व जगातील सर्व प्रजा सुद्धा त्यांचीच आहे. जो पुरुष माझ्या ईश्वरीय विभूती स्वरूप व योगशक्तीला तत्वतः जाणतो, तोच स्थिर व भोगयुग योगयुक्त होतो. यात मुळीच शंका नाही. मी हा वासुदेवच सर्व प्रकृतीच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून सुद्धा श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मला एक ईश्वर समजून माझी निरंतर पूजा करतात. निरंतर माझ्यात आपले चित्त ठेवणारे व माझ्यामध्येच आपल्या प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत असतात. तसेच गुण व प्रभाव याचा उपयोग करून माझे कीर्तन निरंतर संतुष्ट होतात आणि माझ्या वासुदेव रूपातच ते नेहमी रममाण होत असतात. ते नेहमी माझ्या ध्यानात मग्न असतात व ते प्रेमाने माझी भक्ती करून तत्वज्ञान रूप योगात मलाच प्राप्त होतात. अशा मनुष्यावर कृपा करण्यासाठी मी त्यांच्यामध्ये असलेला अंधकार माझ्या प्रकाशमय व तत्वज्ञान रूप दिव्याने नष्ट करतो. भगवान श्रीकृष्ण यांच्या वक्तव्यावर अर्जुन म्हणाला की भगवान, आपणच परब्रह्म, परमधाम आणि परमपवित्र आहात. आपल्याला सर्व ऋषीगण, सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचा आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यास सुद्धा असंच सांगतात. आपणही मला असंच तत्वज्ञान सांगत आहात. हे केशव, आपण मला जे काही सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन, आपल्या लीलामय स्वरूपाला देव व दानव हे सुद्धा जाणू शकले नाहीत. तेव्हा हे भूताना उत्पन्न करणारे ईश्वर व देवाचे देव, अखिल ब्रह्मांडाचे स्वामी असलेले हे पुरुषोत्तम, यावेळी तुम्हीच आपल्या रूपाला स्वतः जाणत आहात, कारण आपण आपल्या दिव्य विभूतीच्या योग रूपाने व्यापून आहात. आपले अशा प्रकारचे दिव्य रूपाचे वर्णन
केवळ आपणच करू शकता, कारण ह्या सर्व गोष्टी सांगण्यास केवळ आपणच समर्थ आहात. त्यामुळे हे योगेश्वरा, मी आपले निरंतर चिंतन व मनन कसे करू व आपल्या ह्या कोणकोणत्या भावात चिंतन करण्यास मी योग्य आहे? हे जनार्दन, श्रीकृष्ण, आपली योगशक्ती व विभूती एकदा मला पूर्णपणे विस्तारपूर्वक सांगा ना. आपण मला कितीही अमृतमय वचने सांगत असले तरी माझ्या मनाची तृप्ती होत नाही, कारण मी जसं आपली वाणी ऐकत आहे तसतशी माझी उत्कंठा आणि तृप्ती वाढतच जाते. अर्जुनाचे हे कथन ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे कुरुक्षेत्र, हे कुरुश्रेष्ठ, आता यावेळी माझ्या ज्या ज्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य विभूतींचे वर्णन मी तुला सांगेन. माझ्या विस्ताराचे अनंत विस्तार आहेत. हे गुडाकेशा, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा दिव्य आत्मा आहे. तसंच सर्व भूतांच्या आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. आदितीच्या 12 पुत्रांपैकी मी विष्णू व ज्योतीमध्ये किरणांनी युक्त असा सूर्य पण आहे. 49 वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांच्या अधिपती चंद्र सुद्धा मीच आहे. वेदामध्ये सामवेद मीच आहे. देवाधिकांमध्ये इंद्र सुद्धा मीच आहे. तर इंद्रियांमधलं मन व भूतामधील चेतना म्हणजे जीवशक्ती सुद्धा मीच आहे. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे व यक्ष तसेच राक्षस यांच्यामध्ये धनाचा स्वामी कुबेर सुद्धा मीच आहे. मी 8 वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमधील सुमेरू पर्वत सुद्धा मीच आहे. तू मला पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती सुद्धा समज. हे पार्थ, मी सेनापती मधला स्कंद आणि जलाशयामधील अथांग समुद्र आहे. मी महर्षीमध्ये भृगु आणि शब्दामध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत सुद्धा मीच आहे. सर्व वृक्षात पिंपळ आणि देवर्षीमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मीच आहे. घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमधील ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा सुद्धा तू मलाच समज. मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव सुद्धा मीच आहे. तर सर्पामधील सर्पराज वासुकी मीच आहे. मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुण देव आहे. मी पितरांमध्ये आर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज आहे. मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी विनिता पुत्र गरुड आहे. मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधाऱ्यात श्रीराम आहे. तसेच माशात मगर आहे. नद्यात भगीरथ गंगा आहे. हे अर्जुना, सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्य ही मी आहे. मी विद्यातील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे. मी अक्षरातील अकार आणि समासांपैकी द्वंद्व समाज आहे. अक्षय काल तसेच सर्व बाजूनी तोंडे असलेला विराट स्वरूप, सर्वांचे धारण पोषण करणारा सुद्धा मीच आहे. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मीच आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा सुद्धा मीच आहे. तसेच गायन करणाऱ्या वेदांमध्ये मी बृहत्स्मा
आणि छंदामध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूतील वसंत ऋतू सुद्धा मीच आहे बरं का. मी छल करणाऱ्यातील द्युत व प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे. निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव सुद्धा मीच आहे. वृष्णवंशीयामध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमधील धनंजय म्हणजे तू, मुनींमधील वेदव्यास मुनी आणि कवींमधील शुक्राचार्य कवी सुद्धा मीच आहे. दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती सुद्धा मीच आहे. विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीतीही मी आहे. गुप्त जपून ठेवणाऱ्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचा तत्वज्ञान मीच आहे. हे अर्जुन जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण आहे, असा चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल. हे परमतप, माझ्या विभूतीचा अंत नाही. हा विस्तार मी फक्त तुझ्यासाठी संक्षिप्त रूपात सांगितला. पण जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. तेव्हा हे अर्जुन, हे विस्तारपूर्वक मी तुला सांगण्याचे प्रयोजनच काय आहे? तर मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करीत आहे. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रावरील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद असलेला विभूती योग, ईश्वराची ऐश्वर्ययुक्त योगशक्ती नावाचा हा 10वा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता हरिकर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती.